नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 चा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग चॅप्टर, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सर्किट डायग्राम म्हणजे काय आणि सर्किट डायग्राम मध्ये कुठकुठले कंपोनंट्स यूज होतात. सोबतच आपण एक सर्किट बघितलं होतं. त्या सर्किट मध्ये जेवढे रेजिस्टर्स होते त्या रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये व्होल्टेज काय असतं, त्या रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये करंट काय असतो, हे सुद्धा आपण काय बघितलं होतं, एक एक करून पाहिलं होतं. काही न्यूमेरिकल्स सुद्धा आपण बघितले होते. सोबतच आजही आपल्याला काही न्यूमेरिकल्स पाहायचे त्या सर्किट डायग्रामच्या बेसिसवर. तर पहा, आता आपल्याला एक न्यूमेरिकल दिलेला आहे, ज्यात आपल्याला काय दिलेलं आहे, एक रेजिस्टर डबल दोन रेजिस्टर एकमेकांसोबत पॅरलल मध्ये, त्याच्यानंतर त्या पूर्ण सर्किट मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स आहे, 10 व्होल्टचं. आपल्याला फाइंड काय काय करायचं आहे, सगळ्यात पहिले इक्विव्हॅलेंट रेजिस्टर काय आहे, त्याच्यानंतर त्या पूर्ण सर्किट मध्ये किती करंट फ्लो होतोय, त्याच्यानंतर त्या पूर्ण R2 आणि R3 या दोन रेजिस्टर मधून किती करंट आपला फ्लो झालाय, आणि या प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस मधलं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय फाइंड करायचं, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर. काय करायचं, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर. इक्विव्हॅलेंट रेजिस्टर. आता पहा, हा 2 ओमचा रेजिस्टर आणि हे 4 ओमचे रेजिस्टर दोघं एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये. एक तर आपण पॅरलल कॉम्बिनेशनचा यूज करून इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड करू शकतो, नाही तर काय करू शकतो, आपण बघितलं होतं की जर दोन सेम व्हॅल्यूचे रेजिस्टर एकमेकांसोबत पॅरलल असतील तर इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूच्या हाफ इक्विव्हॅलेंट रेजिस्टर येतो. तर याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती येतो, 2 ओम. आता हा 2 ओमचा रेजिस्टर आणि हा 2 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये. याचा अर्थ आपण डायरेक्ट काय करू शकतो की 4 आणि 4 एकमेकांसोबत कसे येतं, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. याच्यामुळे आपण काय करू शकतो की 1/4 प्लस 1/4 इज इक्वल टू 1/RE. याचा अर्थ सरळ सरळ RE इज इक्वल टू 2/4. म्हणजे आपण डायरेक्ट काय करू शकतो, 2 ओमचा आपल्याला काय ते रेजिस्टर येते सरळ सरळ. हे झालं आपलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर. कशाचं, या 4 ओम आणि 4 ओम या रेजिस्टर्सचं. आता याच्यात जर आपल्याला इथं एक इक्विव्हॅलेंट रेजिस्टर दिलेला असेल तर ते सर्किट डायग्राम कसं होते, हा एक 2 ओमचा रेजिस्टर, अगेन हा एक 2 ओमचा रेजिस्टर, आणि याला आपली काय कनेक्ट केलेली आहे, 10 व्होल्टची बॅटरी. हा 2 ओमचा आणि हा 2 ओमचा, बरोबर. आता हा 2 ओमचा रेजिस्टर आणि हा 2 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये. आता सिरीज मध्ये म्हणल्यावर टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टर कसं येणार, RE इज इक्वल टू 2 ओम प्लस 2 ओम इज इक्वल टू काय येणार, 4 ओम. याचा अर्थ पूर्ण सर्किट मधलं टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपलं किती आहे, 4 ओम. आलं, 4 ओम. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारला, पूर्ण सर्किट मध्ये किती करंट फ्लो होतो. याचा अर्थ काय करायचं की पूर्ण पोटेन्शियल डिफरन्स सर्किट मध्ये किती आहे, म्हणजे पूर्ण बॅटरी किती पोटेन्शियल डिफरन्स प्रोव्हाइड करायली, डिवायडेड बाय टोटल रेजिस्टर त्या पूर्ण सर्किट मध्ये किती आहे. म्हणजे आपण काय निघते की पूर्ण सर्किट मध्ये किती इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो, इथे आपल्याला दिलेलं आहे की V ची व्हॅल्यू दिलेली आहे जी 10 आणि टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टर दिलेलं आहे आपलं 4. याच्या बेसिसवर आपण करंट काढू शकतो युजिंग ओम्स लॉ. V इज इक्वल टू IR. I ची व्हॅल्यू येते V अपॉन RE. V ची व्हॅल्यू 10, RE ची व्हॅल्यू 4. याचा अर्थ काय येते 2.5 एम्पियर. याचा अर्थ टोटल करंट त्या पूर्ण सर्किट मध्ये किती फ्लो होतोय, 2.5 एम्पियर. 2.5 एम्पियर. याचा अर्थ सेकंड पण झालं. आता आपल्याला काय विचारलं की ह्या R2 आणि R3 या रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये काय विचारलं आपल्याला, त्यांनी करंट विचारला. तर आता सगळ्यात पहिले पहा, आपण काय पाहू शकतो की जर समजा इकडून 2.5 एम्पियरचा करंट गेला, इथून पण किती जाणार, 2.5 एम्पियरचा करंट. इथं गेल्यानंतर तो करंट काय होणार, या दोन्ही याच्यात डिवाइड होणार. आता तुम्ही एक गोष्ट पाहू शकता की हे जे चारही दोन्ही रेजिस्टर आहेत या चौघांची पण व्हॅल्यू काय सेम आहे. तर व्हॅल्यू जर सेम असेल तर साहजिक आहे आपला जो रेजिस्टर आहे, आपला जो करंट आहे, तो करंट काय होणार, इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार. जर व्हॅल्यू वेगवेगळ्या असत्या तर करंट पण वेगवेगळा डिस्ट्रीब्यूट झाला असता, पण व्हॅल्यू सेम आहे त्याच्यामुळे करंट काय होणार, इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार. तसं नसेल तर तुम्ही ते काय करू शकता, फाइंड आउट पण करू शकता. सगळ्यात पहिले काय करायचं, हे दोन रेजिस्टर एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये आहेत. याचा अर्थ जर समजा इथे पॉइंट A असेल, इथे पॉइंट B असेल, तर जेवढं त्या इक्विव्हॅलेंट रेजिस्टरचं पोटेन्शियल डिफरन्स असेल, म्हणजे ह्या पॉइंट मधलं A टू B च्या दरम्यान, तेवढंच काय असणार या दोघांचं पण. कारण आपण काय सांगितलं की पोटेन्शियल डिफरन्स पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय असते, सेम असते.
आता पहा, इथं जर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स पाहायचा असेल तर आपण काय सांगू शकतो की इथं 10 व्होल्टचा जो पोटेन्शियल डिफरन्स पूर्ण सर्किटमध्ये होता त्याच्यातून करंट किती गेला 2.5 एम्पियर. इथून पण किती जाणार 2.5 एम्पियर. सिमिलरली हे सिरीज मध्ये इथून पण किती जाणार 2.5 एम्पियर. आता मला सांगा इथून जर 2.5 एम्पियर करंट गेला तर आपण त्याच्या बेसिसवर सांगू शकतो की इथलं पोटेन्शियल डिफरन्स किती राहील. बरोबर, तर ते कसं सांगायचं पहा. काय सांगू शकतो, आपल्याला काय विचारलं की करंट फ्लोईंग थ्रू R2 अँड R3. बरोबर, इथून आणि इथून. आता आपण काय करू शकतो, याचा पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करू शकतो. तर पहा काय ते, फॉर 2 ओम रेजिस्टर, 2 ओमच्या रेजिस्टर साठी आपल्याला काय येते की सरळ सरळ आपल्याला रेजिस्टरची व्हॅल्यू दिलेली आहे जी की 2 ओमची आहे आणि करंटची व्हॅल्यू दिलेली आहे जी की 2.5 एम्पियरची आहे. त्याच्या बेसिसवर तुम्ही व्ही ची व्हॅल्यू काढू शकता. काय ते आय क्रॉस आर म्हणजेच काय ते 2.5 इंटू 2 म्हणजे किती येते 5 व्होल्ट. बरोबर, हे काय झालं आपलं, या दोन रेजिस्टर 2 ओमचा जो रेजिस्टर होता त्याच्यातून किती व्होल्टेज गेलं 5 व्होल्ट. बरोबर, आता 5 व्होल्ट या इक्विव्हॅलेंटचं जर गेला असेल तर इथून पण किती जाणार 5 व्होल्ट 5 व्होल्ट. इथून गेलं 5 व्होल्ट, इथून पण गेलं 5 व्होल्ट. आता पहा, आपल्याला काय विचारलं की करंट किती येतो. बरोबर, R2 आणि R3 मध्ये. आता पहा R2 मधून किती पोटेन्शियल डिफरन्स पास झालं 5 व्होल्ट आणि त्याचं रेजिस्टर किती आहे 4 ओमचं. त्याच्या बेसिसवर तुम्ही त्याचा करंट फाइंड आउट करू शकता की करंट फॉर R2 काय आहे ते पहा. त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे आर ची व्हॅल्यू दिलेली आहे 4 ओम आणि आपला जे पोटेन्शियल डिफरन्स आलेलं आहे ते किती आलं 5 व्होल्ट. याचा अर्थ करंटची व्हॅल्यू काय येते V अपॉन आर म्हणजेच 5/4 म्हणजे किती येते 1.25. बरोबर, एम्पियर किती गेला 1.25. कशातून गेला, या पहिल्या रेजिस्टर मधून 1.25 गेला. बरोबर, इथून किती करंट गेला 1.25 एम्पियर. आता 1.25 एम्पियर जर 4 ओम रेजिस्टर मधून गेला तर तेवढाच 4 ओमचा रेजिस्टर आहे, त्याच्यामुळे इथून पण किती जाणार 1.25 एम्पियर. आता 1.25 प्लस 1.25 किती होतो 2.5. याचा अर्थ आपण काय सांगतो, इथून पण करंट किती गेला आपला 2.5 एम्पियरचा. इथपर्यंत आलं. आपण काय सांगितलं, या दोघांचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर 2.5 म्हणजे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर 2 ओम आहे, त्याच्यातून करंट किती गेला 2.5 एम्पियर. याचा अर्थ इथून पण करंट किती गेला 2.5 आणि वापस बॅटरीला किती मिळाला 2.5. याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे. आता आपल्याला काय विचारलं, प्रत्येक व्होल्टेजच्या अक्रॉस, प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस मधलं व्होल्टेज विचारलं. आता आपल्याला सरळ सरळ इथे सांगता येते की ह्या R1 रेजिस्टरच्या अक्रॉस मधलं किती पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर आपण काय सांगू शकतो की फॉर व्होल्टेज फॉर R1 काय सांगता येते आपल्याला, R1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2 ओम आणि त्याच्यानंतर करंट किती पास झाला 2.5 एम्पियर. याच्या बेसिसवर पोटेन्शियल डिफरन्स काढता येते. काय येते V इज इक्वल टू आय क्रॉस आर. याचा अर्थ किती येते 5 व्होल्ट. बरोबर, याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की तो जो 2 ओमचा रेजिस्टर होता त्या रेजिस्टर मधून आपलं किती पोटेन्शियल डिफरन्स गेलं 5 व्होल्ट. आता मला सांगा, इथून जर 5 व्होल्ट गेला असेल तर इथून आणि इथून पण आपलं 5 व्होल्ट आलं. बरोबर, 5 व्होल्ट जर आला असेल तर याचं 5 प्लस याचं प्लस टोटल किती आहे 10 व्होल्ट. याचा अर्थ बॅटरी मधून किती गेलं आपलं 10 व्होल्ट. याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर समजा रेजिस्टर्सच्या व्हॅल्यू दिल्या असेल तर त्याच्या बेसिसवर पोटेन्शियल डिफरन्स प्रत्येक रेजिस्टर मधून किती करंट गेला हे सुद्धा फाइंड आउट करू शकता. क्वेश्चन सॉर्ट आउट करा, त्याच्यानंतर आपण एक असं न्यूमेरिकल पाहू. आता आपल्याला काय न्यूमेरिकल दिलेलं आहे की 4 रेजिस्टर्स दिलेले, एक 2.5 ओमचा, एक 6 ओमचा, एक 2 ओमचा आणि एक 4 ओमचा, आणि एक काय दिलेलं आहे पोटेन्शियल डिफरन्स दिलेलं आहे 200 व्होल्टचं. आता आपल्याला विचारलं काय की पूर्ण सर्किटमध्ये किती इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला ते, त्याच्यानंतर प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस मधलं करंट आणि प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस मधलं पोटेन्शियल डिफरन्स. तर सगळ्यात आधी आपण काय करू शकतो, आपल्याला पूर्ण बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स दिलेलं आहे जे आपलं काय पूर्ण सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट आपल्याला देणार आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तुम्ही पाहू शकता हे 2 रेजिस्टर एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये आहेत, ते आधी सॉर्ट आउट करायचे. त्याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर 2.5 आणि 4 याच्यासोबत काय सिरीज मध्ये. सगळ्यात पहिले 6 ओम आणि 2 ओम जर फाइंड केलं तर काय ते पहा की 6 ओम आणि 2 ओम एकमेकांसोबत काय पॅरलल
तर आपण काय लिहू शकतो की 1/RE इज इक्वल टू 1/6 प्लस 1/2 म्हणजे काय ते 8/12 म्हणजेच काय 2/3. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो की RE इज इक्वल टू 3/2 RE इज इक्वल टू 1.5. बरोबर. टोटल किती आलं आपलं या ब्रांचचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर 1.5. आता आपण जर 1.5 आलं तर याचं जर सिरीज काढायची तर आपण काय करू शकतो डायरेक्ट हा आपला एक आला 2.5 चा डबल हा आला आपला एक 1.5 चा आणि हा आपला आला एक 4 चा आणि आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स किती दिलेलं आहे 200 व्होल्टचं. बरोबर. हा आपला आला 2.5 हा आपला आला 1.5 आणि हा आपला आला 4 ओमचा. आले. आता पहा हे तिन्ही पण काय आहेत एकमेकांसोबत सिरीज मध्ये. याचा अर्थ इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपलं काय येणार की 2.5 ओमचा रेजिस्टर 1.5 ओमचा रेजिस्टर आणि 4 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये. त्याच्यामुळे काय करू शकतो आपण RE इज इक्वल टू R1 R2 प्लस R3 2.5 प्लस 1.5 प्लस 4 याचा अर्थ काय येते 8 ओम. पहा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर पूर्ण सर्किट मधलं किती आला आपला 8 ओम. पूर्ण सर्किट मधला आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स माहिती त्याच्या बेसिसवर आपण काय करू शकतो पूर्ण सर्किट मधला इलेक्ट्रिक करंट फाइंड आउट करू शकतो. कसा तर पहा पहिला नंबर इलेक्ट्रिक करंट जर पाहायचा असेल तर आपण काय करतो V ची व्हॅल्यू दिलेली आहे 200 व्होल्ट. इक्विव्हॅलेंट रेजिस्टरची व्हॅल्यू दिलेली आहे 8 ओम. करंटची व्हॅल्यू आपण काढू शकतो V/RE म्हणजेच 200/8 किती येते सांगा 8 दुने 16 8 45 25 एंपियर. याचा अर्थ पूर्ण सर्किट मधून किती इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय 25 एंपियर. बॅटरी जर आपल्याला 25 एंपियरचा जर करंट देत असेल तर इथून पण किती जाणार 25 एंपियरचा करंट. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की 2.5 ओमचा जो रेजिस्टर आहे त्याच्या अक्रॉस मधला आपल्याला किती करंट आलेला आहे 25 एंपियर. तर आपण लिहू शकतो बरोबर इथं आला तर इथं आल्यानंतर तो 25 एंपियरचा करंट काय होणार डिस्ट्रीब्यूट होणार. वापस इथं आल्यानंतर पण तो करंट किती जाणार 25 एंपियर. याचा अर्थ इथला आपण या 2.5 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस आणि 4 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस मधला आपण पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करू शकतो. तर पहा कसं करायचं सगळ्यात पहिले आपण पाहायचं की पोटेन्शियल डिफरन्स याचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती आलेलं आहे या ब्रांचचं 1.5. बरोबर 1.5 जर याचं पोटेन्शियल डिफरन्स याचं जर इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आला असेल तर आता काय होणार सरळ सरळ इथून जेवढा करंट फ्लो होणार पहा ही बॅटरी आपल्याला किती देते 25 एंपियरचा. याचा अर्थ इथून पण 25 एंपियरचा जाणार या रेजिस्टर मधून पण 25 एंपियर आणि या रेजिस्टर मधून पण 25 एंपियर. आता सांगा या पूर्ण काय होणार या पूर्ण बॅटरी मधून आपल्याला पूर्ण या रेजिस्टर मधून किती करंट पास होणार 25 एंपियरचा. याच्यामुळे याच्यासाठी आपण पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करू शकतो आणि जो याचा पोटेन्शियल डिफरन्स येईल तोच काय राहील या दोघांचा कारण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय असतो सेम असतो. तर पहा फॉर 1.5 ओम रेजिस्टर याच्यासाठी काय आहे ते आपल्याला V ची व्हॅल्यू फाइंड करायची. करंटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती 25 एंपियर आणि रेजिस्टरची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपली 1.5. याच्या बेसिस आपण V इज इक्वल टू IR चा फॉर्म्युला यूज करू शकतो. I ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपली 25 आणि याची किती दिलेली आहे 1.5. 25 5 125 ची 5 हातचे आले 12 25 1 25 25 आणि 12 37 37.5 व्होल्ट. याचा अर्थ या पूर्ण याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर जो आला त्याच्यातून किती व्होल्टेज पास झालं 37.5. आता 37.5 जर या इक्विव्हॅलेंट रेजिस्टरचा असेल तर याचं पण किती राहणार 37.5 व्होल्ट. याचं पण किती राहणार 37.5 व्होल्ट. याच्या बेसिसवर आता आपण काय करू शकतो यांचा करंट फाइंड आउट करू शकतो. तर सगळ्यात पहिले पहा आता आपण जर याचा व्होल्टेज फाइंड केलं या दोघांचं आता पहा 2.5 या ओम साठी काय येणार 2.5 ओम रेजिस्टर साठी V ची व्हॅल्यू किती आहे 200 व्होल्ट आणि करंटची व्हॅल्यू किती दिलेली आहे सॉरी रेजिस्टरची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपली पहा करंटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती दिलेली आहे 25 एंपियर आणि रेजिस्टर आपला कितीचा आहे 2.5 एंपियर 2.5 ओमचा. याच्या बेसिसवर आपण या रेजिस्टरच्या अक्रॉस मधला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करू शकतो. V इज इक्वल टू I क्रॉस R.
आय किती आहे 25, आर किती आहे 2.5. बरोबर, याचा अर्थ काय आहे ते आपलं व्ही इज इक्वल टू 25 पाचा 125 ची 5 हातची आले 12, 25 दुने 50, 50 आणि 12 62, 62.5 व्होल्ट. बरोबर, 62.5 व्होल्ट. याच्या अक्रॉस मधला किती व्होल्ट आहे 62.5 व्होल्ट. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो आता उरला आपला 4 ओहमचा रेजिस्टर, त्याच्यातून किती करंट पास होतोय 25 अँपिअरचा. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की फॉर 4 ओहम रेजिस्टर, 4 ओहम रेजिस्टर आपण काय सांगतो की आर ची व्हॅल्यू 4 ओहम दिलेली आहे आणि करंटची व्हॅल्यू किती दिलेली आहे 25 अँपिअर. बरोबर, तर आपण काय करू शकतो व्ही इज इक्वल टू आय क्रॉस आर. याचा अर्थ आपण काय करतो 25 गुणिले 4 म्हणजेच 100 व्होल्ट. बरोबर, याचा अर्थ या 4 ओहम रेजिस्टरच्या अक्रॉस मधलं किती पोटेन्शियल डिफरन्स आहे 100 व्होल्ट. बरोबर, आता आपण काय सांगू शकतो की तेवढं जर असेल तर आता याच्या अक्रॉस मधला आपण करंट काढला, याच्या अक्रॉस मधला आपण करंट काढला, या दोघांच्या अक्रॉस मधला आपल्याला काय करायचा करंट काढायचा. तर आपण काय करू शकतो की करंट फॉर 6 ओहम रेजिस्टर, तर काय ते आर ची व्हॅल्यू 6 ओहम आणि करंट आपला किती, व्होल्टेज आपला किती आलेलं आहे व्ही इज इक्वल टू 37.5. बरोबर, आपण काय करू शकतो सरळ सरळ आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. व्ही किती आहे 37.5 डिवायडेड बाय 6, 6 6 36 6 हा चाला 1 1 5. बरोबर, म्हणजे काय ते 1 5 म्हणल्यावर साइन दुने 12 25, 6.25 अँपिअर. या रेजिस्टरच्या अक्रॉस मधला किती करंट झाला आपला 6.25 अँपिअर, 6.25 अँपिअर. आता 2 ओहम रेजिस्टरच्या अक्रॉस मधला किती येणार की करंट फॉर 2 ओहम रेजिस्टर काय येणार सांगा. आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2 ओहम आणि करंटची पोटेन्शियल डिफरन्सची 37.5 व्होल्ट. याच्या बेसिसवर आपण करंट काढू शकतो व्ही अपॉन आर. 37.5 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू बे एक बे, बे आठी 16, 1 5 पॉइंट, बे साती 14, बे पंच 10. बरोबर, हे किती आला आपला 18.75. इथून करंट किती पास झाला 18.75. आता तुम्ही पाहू शकता प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस मधलं पोटेन्शियल डिफरन्स पहा. 2.5 ओहमचा रेजिस्टर ज्याच्यातून 25 अँपिअरचा करंट पास झाला आणि त्याला 62.5 पोटेन्शियल डिफरन्स प्रोव्हाइड झालं. डबल 6 ओहमचा 2 ओहमचा रेजिस्टर एकमेकांसोबत पॅरल मध्ये, तर 6 ओहमचा रेजिस्टर मधून 6.25 अँपिअर करंट पास झाला आणि त्याच्यासाठी 37.5 व्होल्टचं पोटेन्शियल डिफरन्स होतं. सिमिलरली 2 ओहम रेजिस्टर मधून 18.75 अँपिअर करंट पास झाला आणि त्याच्यातून पोटेन्शियल डिफरन्स 33.5 होतं. आणि 4 ओहमचा रेजिस्टर मधून 25 अँपिअरचा करंट पास झाला आणि 100 व्होल्टचं त्याला पोटेन्शियल डिफरन्स होतं. तर आता सगळ्यात पहिले पाहू की समजा इथून 25 अँपिअरचा करंट गेला तर 6 आणि 18 आणि 6 टोटल किती झाले 18 7 24 आणि 25, 25 25 50, 25 आणि 50. बरोबर पहा, इथून पण किती झाला 25 अँपिअरचा, इथून 25 अँपिअरचा करंट गेला, इथून पण 25 अँपिअरचा करंट गेला, इथून पण 25 अँपिअर. याचा अर्थ करंटची व्हॅल्यू करेक्ट आहे. त्याच्यानंतर पहा पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू किती आहे 200. तर इथून किती गेला 62.5 व्होल्टचा, इथून किती गेला 37.5, 37.5 आणि 62.5 100, 100 आणि 100 200. याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्सची पण व्हॅल्यू काय आली सेम आली. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस मधला पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट काय करू शकता फाइंड करू शकता. इथपर्यंत लिहून घ्या. डबल एक क्वेश्चन पाहू. आता आपल्याला काय न्यूमेरिकल दिलेलं आहे की जवळपास 3 आणि 2 5, आता 5 रेजिस्टर्स दिलेले आहेत. त्या 5 रेजिस्टर पैकी 5 ओहमचा आणि 10 ओहमचा रेजिस्टर एकमेकांसोबत सिरीज मध्ये तेवढं माहित पडलं. आता हा 10 ओहमचा आणि हा 10 ओहमचा रेजिस्टर एकमेकांसोबत सिरीज मध्ये आणि त्या दोघांचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर हे या 20 ओहम सोबत पॅरलल मध्ये. बरोबर, आणि त्या तिघांचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर याच्यासोबत काय सिरीज मध्ये. सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हे जे 10 ओहम आणि 10 ओहमचा रेजिस्टर आहे एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये. याचा अर्थ या दोघांची काय होणार ऍडिशन. ऍडिशन झाल्यानंतर काय होणार पहा. सगळ्यात पहिले फॉर इक्विव्हॅलेंट रेजिस्टर, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर साठी काय होणार 10 आणि 10 एकमेकांसोबत कसे
सिरीज मध्ये, याचा अर्थ डायरेक्ट काय होणार, आर ई इज इक्वल टू 10 प्लस 10 म्हणजेच 20 ओहम. याचा अर्थ याला खोडून आपण 20 ओहम लिहू शकतो. तर पहा कसं लिहिता येते, की सरळ सरळ हा आपला एक रेजिस्टर, हा आपला कंबाईन करून हा 20 ओहमचा रेजिस्टर आहे, आणि हा रेजिस्टर किती आहे आपला डबल 20 ओहमचा, आणि डबल इकडे एक आला रेजिस्टर शिल्लक, आणि याच्यातून टोटल आपल्याला किती बॅटरी दिलेली आहे 100 व्होल्टची. बरोबर. हा आपला झाला 5 ओहमचा रेजिस्टर, हा आपला झाला 20, हा पण झाला आपला 20, आणि हा किती आपला 10. आता एक गोष्ट पहा, आता हा 20 ओहमचा आणि 20 ओहमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये. आपण काय सांगितलं होतं की दोन रेजिस्टर ज्याची व्हॅल्यू सेम आहे एकमेकांसोबत पॅरलल आहेत, तर त्यांची व्हॅल्यू इंडिव्हिज्युअल रेजिस्टरच्या हाफ होते. याचा अर्थ या दोन रेजिस्टरचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती येणार 10 ओहम. आता ते इक्विव्हॅलेंट रेजिस्टर या दोघांसोबत कसं आहे सिरीज मध्ये. आता सरळ सरळ याचं जर व्हॅल्यू काढायची तर ती 10 येते, आणि याच्यासोबत काय सिरीज मध्ये, तर ती कसं लिहिता येते पहा. सरळ सरळ हा एक रेजिस्टर, हा दुसरा रेजिस्टर, आणि हा आपला तिसरा रेजिस्टर. बरोबर. आणि ही झाली आपली बॅटरी 100 व्होल्ट, हा आपलाय 5 एम्पियर, हा आपलाय 10, आणि हे पण किती 10 एम्पियर. आता इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपण फाइंड करू शकतो. काय ते, आर ई इज इक्वल टू 5 ओम प्लस 10 ओम प्लस 10 ओम. आता हे तिन्ही एकमेकांसोबत कसे आहेत सिरीज, त्याच्यामुळे डायरेक्ट ऍडिशन किती येते 20 25 ओम. याचा अर्थ टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती आला आपलं 25 ओम. बरोबर. टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपलं आलं 25 ओम. बरोबर. आता पहा 25 ओम आल्यानंतर आपण काय करतो की टोटल करंट फ्लोइंग इन द सर्किट. आपल्याला टोटल पोटेन्शियल डिफरन्स माहिती, सर्किटचं टोटल इलेक्ट्रिक रेजिस्टन्स माहिती आहे, त्याच्या बेसिसवर आपण करंट काढू शकतो. तर काय ते सरळ सरळ V इज इक्वल टू किती दिलेलं आहे 100 व्होल्ट, आणि टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती आहे 25 ओम. याच्या बेसिसवर आपण टोटल करंट काढू शकतो. टोटल करंट I इज इक्वल टू V अपॉन R. V किती आहे 100, R किती आहे 25, याचा अर्थ 4 एम्पियरचा करंट. पूर्ण सर्किट मधून किती करंट फ्लो होतोय 4 एम्पियरचा. आता पहा याच्यातून जर 4 एम्पियरचा करंट गेला, इथून पण 4 एम्पियर जाईल, या रेजिस्टर मधून पण 4 एम्पियरचा करंट जाणार. आता 4 एम्पियरचा करंट इथे आल्यानंतर काय होणार डिस्ट्रीब्यूट, वापस इथून पण किती जाणार 4 एम्पियर. इथपर्यंत लक्षात आलं. आता पहा एक सोपी गोष्ट आहे की मला सांगा इथून किती करंट चाललाय. आपण काय करू शकतो, याचं आणि याचं पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करू शकतो. सोपी गोष्ट आहे. याचं पोटेन्शियल डिफरन्स जर फाइंड करायचं तर आपण काय करू शकतो, सगळ्यात पहिले पहा एक पोटेन्शियल डिफरन्स नंतर पाहू. आता सगळ्यात पहिले मला सांगा की हे दोन रेजिस्टर एकमेकांसोबत काय आहेत सिरीज मध्ये. बरोबर. आणि हा रेजिस्टर आपल्याला काय, हा रेजिस्टर कसा आहे याच्यासोबत पॅरलल मध्ये. आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं की ह्याचं पूर्ण इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती येते 10 ओम. आता 10 ओम मधून आपला आपण काय सांगितलं की समजा 100 मधून आपला टोटल 4 एम्पियरचा करंट चालला, इथून पण 4च जाणार, इथून पण 4च जाणार, आणि इकडून पण 4च जाणार. बरोबर. आता याच्या बेसिसवर आपण काय करू शकतो, याचं पूर्ण काय करू शकतो इक्विव्हॅलेंट टोटल पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करू शकतो. टोटल पोटेन्शियल डिफरन्स आपण फाइंड करताना आपण काय करायचं, सगळ्यात पहिले पहा टोटल पोटेन्शियल डिफरन्स जर आपण फाइंड केलं तर साधी गोष्ट आहे की 10 एम्पियर. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की याच्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स किती राहील पहा. फॉर 10 ओम इक्विव्हॅलेंट रेजिस्टर R ची व्हॅल्यू किती आहे 10 ओम, आणि त्यातून करंट किती पास होतोय 4 एम्पियरचा. याच्या बेसिसवर आपण V ची व्हॅल्यू काढू शकतो. V इज इक्वल टू I क्रॉस R. I किती दिलेला आहे 10, R किती दिलेला आहे 4. याचा अर्थ किती आहे 40 व्होल्ट. बरोबर. याचा अर्थ याच्यातून किती पोटेन्शियल डिफरन्स पास होत आहे या इक्विव्हॅलेंट रेजिस्टर मधून 40 व्होल्ट. आता 40 व्होल्ट जर गेलं तर 40 व्होल्ट इथं पण जाणार. सरळ सरळ याचं पण 40 राहणार आणि याचं पण किती राहणार 40च. आता इथून पण किती गेलं, हे दोघं जण एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये, आणि पॅरलल मध्ये काय असते नेहमी पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असते. इथून 40 व्होल्ट गेलं आणि इथून पण या ब्रांच मधून पण किती जाणार 40. आता सोपी गोष्ट आहे, मला सांगा इथून जर 40 गेला असेल
तर सरळ सरळ काय होतं, आपण करंट फाइंड करू शकतो. एक गोष्ट सांगा, इथून 40 गेलं, आता 40 गेलं पोटेन्शियल डिफरन्स, तर काय झालं की हे काय आहे की दोन्ही एकमेकांसोबत सिरीजमध्ये त्याच्यामुळे ते दोन्ही रेजिस्टर सेम आहेत, त्याच्यामुळे त्यांचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते त्या दोघा याच्यात काय होणार, हे 40 डिस्ट्रीब्यूट होणार. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की इथं 20 पोटेन्शियल डिफरन्स होतं, इथं पण 20 पोटेन्शियल डिफरन्स होतं. इथं किती होतं, 40. 20 आणि 20 40. इथं 40 डिस्ट्रीब्यूट झालं, इथं पण 40 डिस्ट्रीब्यूट झालं. आलं बरोबर. टोटल आपलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर जो होता त्याचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपलं किती आलं होतं, 40 व्होल्ट. आता काय झालं, हे दोन्ही पण एकमेकांसोबत काय पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असते. आता पहा, हे 20 कशाचं आलं, या दोघांचं मिळून. आता 40 व्होल्ट इथं गेलं, 40 व्होल्ट इथं आलं, दोघांची रेजिस्टरची व्हॅल्यू सेम आहे, त्याच्यामुळे काय झालं, ते 40 व्होल्टचं 20-20 मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट झालं. आता याच्या बेसिसवर आपण काय सांगू शकतो की करंट कसा फ्लो होणार. आता पहा, सगळ्यात पहिले आपल्याला माहित झालं की इथून करंट किती गेला, इथून करंट किती गेला. आता या 5 ओमच्या रेजिस्टरसाठी पोटेन्शियल डिफरन्स काढता येते. पहा, फॉर 5 ओम रेजिस्टर, 5 ओमच्या रेजिस्टरसाठी पोटेन्शियल डिफरन्स काय आहे ते पहा. आर ची व्हॅल्यू येते 5 आणि करंट किती गेला तिथून, 4 एंपियर. याचा अर्थ V इज इक्वल टू I क्रॉस R, म्हणजे किती येते, I 4, R किती आहे 5. याचा अर्थ टोटल किती आहे, 20 व्होल्ट. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो, इथून किती व्होल्टेज गेलं, 20 व्होल्ट. सिमिलरली आपण या 10 ओम साठी पण काढू शकतो. पहा, फॉर 10 ओम रेजिस्टर, 10 ओमच्या रेजिस्टरसाठी आपण काय करू शकतो, आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 10 ओम, आणि इथून करंट किती गेला, 4 एंपियर. याचा अर्थ आपण काय करू शकतो, V इज इक्वल टू I क्रॉस R. याचा अर्थ I किती आहे 4, R किती आहे 10. याचा अर्थ 40 व्होल्ट. इथून पण गेला आपला किती व्होल्ट, 40. आता गोष्ट सोपी आहे की जर समजा इथून दोघांचा मिळून 40 गेला असेल, याचा 40 80 आणि याचा 20 100, याचा अर्थ काय आला, आपलं पोटेन्शियल डिफरन्स सेम आलं. याच्या अक्रॉस मधला 40 व्होल्ट आहे, 20 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस मधला 40 व्होल्ट, 10 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस 20 डिस्ट्रीब्यूट झाला, आणि 5 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस 20 व्होल्ट. आता येतो आपली करंटची बारी. 5 ओमच्या अक्रॉस 4 करंट आहे आणि 10 ओमच्या अक्रॉस 4 ओम आहे. आता तो करंट काय होणार, या दोन ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होणार. आता आपल्याला काय माहितीये की या 20 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस मधला करंट, फॉर 20 ओम रेजिस्टर काय करतो आपण, V ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 40 व्होल्ट, आणि R ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 20 एम्पो. याचा अर्थ I इज इक्वल टू V अपॉन R. याचा अर्थ 40 अपॉन 20 म्हणजे किती येणार, 2 एम्पियरचा करंट. याचा अर्थ या 20 ओमच्या रेजिस्टर मधून किती करंट गेला, 2 एम्पियरचा. बरोबर. आता या दोन्ही ठिकाणी किती जाणार, 2 एम्पियरचा, कारण त्या 2 एम्पियरचा गेल्यानंतर काय होणार, 2 आणि 2 टोटल 4 करंट जातो. बरोबर. आता पहा कसा, आता आपल्याला काय करायचं, सिंपल की 2 ओमचा रेजिस्टर, आता याच्या अक्रॉस 10 ओमच्या अक्रॉस काढायचा असेल तर फॉर 10 ओम रेजिस्टर आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 10 ओम, आणि पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू किती आहे, 20 व्होल्ट. याच्या बेसिसवर I इज इक्वल टू V अपॉन R, 20 अपॉन 10, याचा अर्थ किती आहे, 2 एम्पियर. बरोबर. इथून पण किती गेला, 2 एम्पियर. बरोबर. सिमिलरली एवढीच व्हॅल्यू कोणाची, या रेजिस्टरची पण आहे, याच्यातून पण किती करंट गेला, 2 एम्पियर. आता तुम्ही एक गोष्ट पाहू शकता की ह्या दोन्ही रेजिस्टर एकमेकांसोबत काय, सिरीज मध्ये. आता सिरीज मध्ये आपण काय बघितलं होतं की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट काय असतो, नेहमी सेम असतो सगळ्या रेजिस्टर मधून. जेवढा 2 एम्पियर इकडून गेला तेवढाच 2 एम्पियरचा इकडून गेला. त्या पूर्ण ब्रांच मधून किती करंट गेला, 2 एम्पियरचा. 2 एम्पियरचा करंट या ब्रांच मधून गेला, 2 एम्पियरचा करंट या ब्रांच मधून गेला. याचा अर्थ 4 एम्पियरचा करंट काय झाला, इकडे डिस्ट्रीब्यूट झाला. आता इकडे किती गेला, 4 एम्पियरचा. अशा प्रकारे आपण काय केलं, या 10 ओम रेजिस्टर साठी काय केलं, करंट फाइंड केला, त्याचं पोटेन्शियल डिफरन्स रेजिस्टर. अगेन या प्रत्येक रेजिस्टर साठी 5 ओम रेजिस्टर साठी आपला करंट किती आहे, 4 एम्पियर, त्याच्यासाठी व्होल्टेज किती आहे, 20 व्होल्ट. त्याच्यानंतर 20 ओम रेजिस्टर साठी 2 एम्पियरचा करंट आणि 40 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स.
अगेन या 10 ओम रेजिस्टरसाठी 2 एम्पियरचा करंट पास होणार डायरेक्टली, कारण ते दोन्ही एकमेकांसोबत सिरीज मध्ये आहेत आणि सिरीज मध्ये नेहमी काय असते, करंट सेम असतो आणि त्या दोघांमध्ये पण पोटेन्शियल डिफरन्स काय होणार, इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार. अगेन या 10 ओम रेजिस्टर मधून 4 एम्पियरचा करंट गेला, वापस किती आला आपला, 4 एम्पियरचा करंट काय आला, वापस आला आणि टोटल पोटेन्शियल डिफरन्स किती होता, 100 व्होल्ट. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, सर्किट डायग्रामचे क्वेश्चन सॉर्ट आउट करू शकता, ज्यात तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रेजिस्टर, करंट अक्रॉस ईच रेजिस्टर असे क्वेश्चन्स काय विचारू शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं की पॉवर म्हणजे काय असते, त्यानंतर काय करायचं त्याच्यावर काही न्यूमेरिकल्स पाहू. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटू आपण एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या थांबूया. धन्यवाद.